जिल्ह्यात पेट्रोलचा 2410 किलोलीटर, डिझेल 2732 किलोलीटर तर एलपीजीचा 989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून 83.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे। इंधनाचा पुरेसा साठा असून अफवांवर विश्वास ठेवू नका। बंद असलेल्या पेट्रोल पंपांची तपासणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके यांनी माहिती दिली। जिल्ह्यात पेट्रोलचा IOCL कंपनीचा 1320 किलोलीटर, BPCLचा 570 किलोलीटर आणि HPCLचा 520 किलोलीटर असा एकूण 2410 किलोलीटर साठा शिल्लक आहे। डिझेलचा IOCL कंपनीचा 1342 किलोलीटर, BPCLचा 750 किलोलीटर आणि HPCLचा 640 किलोलीटर असा एकूण 2732 किलोलीटर साठा शिल्लक आहे। तर एलपीजीचा HPCL कंपनीचा 799 मेट्रिक टन, IOCLचा 55 मेट्रिक टन आणि BPCLचा 153.3 किलोलीटर असा एकूण 989.3 मेट्रिक टन साठा शिल्लक असून BPCLचा 83.8 मेट्रिक टन एलपीजी येण्याच्या मार्गावर आहे। पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी या इंधनांचा पुरेसा साठा आहे। नागरिकांनी चुकीची माहिती साठा करून ठेवू नये, इंधनाच्या बाबत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. घोष यांनी केलं आहे। प्रकारच्या म्हणजे पोलीस विभागानं सुद्धा SP साहेब पण होते त्या दिवशी मीटिंगमध्ये। वाहतूक पोलीस विभाग, महसूल अधिकारी, पुरवठा विभाग सगळ्यांना स्ट्रिक्ट सूचना आहे। अशा प्रकारचे गैरव्यवहार कुठेही आढळल्यास त्याला बिलकुल खपून घेणार नाही आणि त्यांच्यावर प्रशासकीय दृष्टीने कायद्यानुसार योग्य ते योग्य कठोर कारवाई केली जाईल। डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची माहिती, प्राधिकृत माहिती, अधिकृत अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाही आहे आणि कोणतेही पेट्रोल पंपधारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही आहे। सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा हे जे पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो, त्यांच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार। पेट्रोल पंप सील करणार आहे आम्ही त्याचे जे काही पेट्रोल पंप किंवा याच्यामध्ये जे गैरव्यवहार जर झाले असतील किंवा त्याच्यामध्ये जर जाणीवपूर्वक जर हे सगळे थांबवला गेले असेल ते कारवाई, त्याच्यावर आम्ही चौकशी करणार। चौकशी आणि जर दोषी सापडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई होईल। शासनाच्या सूचनाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे तुटवडा किंवा हे होऊ देणार नाही। फक्त मला सांगलीकरशी एक विनंती राहील की आपण कोणतेही अफवाचे बळी न पडता आपण जे आहे हे स्टोअर करण्याची जी एक आहे पद्धत ती आपण करू नका, कारण हे पॅनिक जर एकदा क्रिएट झाले तरी पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पॅनिक पसरतात आणि त्याच्यामुळे कृत्रिम तुटवडा हे निर्मिती होतात। त्याच्यामुळे कोणतीही कमतरता नाही आहे, आपल्या जेवढ्या आवश्यकता आहे आणि कारण शासनाची धोरण जसे आहे त्याप्रमाणे आपण हे सगळे जे सार्वजनिक सुविधा त्याचे लाभ आपण घेऊ शकतात। एक टँकर सुरू झालेला आहे